हॅलो मित्रांनो, जसं की आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलं होतं, राज्यव्यवस्था, इकॉनॉमिक्स, जॉग्राफी आणि सायन्स यासारख्या विषयांचे महत्त्वाचे टॉपिक आपण जाणून घेतले होते. तसंच आज आपण इतिहास या विषयाचे महत्त्वाचे टॉपिक जाणून घेणार आहोत, जे की आपल्याला एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी खूप महत्त्वाचे आहे. तर मी महेश पेटकर, करिअर गायडन्स मराठी. चला तर आपण आज इतिहास या विषयाचे महत्त्वाचे टॉपिक जाणून घेऊया. तर मित्रांनो, इतिहास हा खूप सुंदर सब्जेक्ट आहे, म्हणून त्या विषय आहे ज्याच्यामध्ये जर थोडंसंही आपण लिंक बनवून वाचलं तर खूप लवकर समजायला येतं. पण तुम्ही लिंक बनवून वाचलं तर, नाही तर खूप लोकांना फक्त स्टोरी सारखं वाचून घेतात, समजत काही नाही. म्हणून लिंक करून वाचा, म्हणजे तुम्हाला एक एक पॉईंट क्लिअर होत जाते. तर चला आजचा पहिला टॉपिक तसंच ठरवूया. पहिला टॉपिक आहे 1857चा उठाव, म्हणूया पूर्वीचा आणि दोन्हीचा. 1857चा उठाव आणि त्याच्या पूर्वीचा पण उठाव. तर 1857च्या उठावामध्ये विचारते काय, तर त्यामध्ये विचारते परिणाम, ठीक आहे, त्याच्या पूर्वी कोणकोणते उठाव झाले होते ते, त्याची कारणे काय होती ते, कोणत्या ठिकाणी झाले ते, ठीक आहे. तर सर्वात मोठा हेच आहे, याच्यावर सर्वात जास्त प्रश्न बनतातच अशा ठिकाणी जे मी तुम्हाला सांगितले आहे त्याच्यावर. त्याच्या व्यतिरिक्त अशा कोणत्याच ठिकाणी त्याच्यावर प्रश्न बनू शकत नाही. तर बनतील तरी मग थोडंसं डेप्थ मध्ये बनवा, ठीक आहे. दुसरा एक महत्वाचा टॉपिक आहे, त्याला इंटरलिंक करून पकडूयात आपण, तो आहे राष्ट्रीय चळवळ. कारण की 1857च्या उठावानंतर आणखी त्या प्रथा समोर राहतीलच, म्हणून त्याच्यानंतर राष्ट्रीय चळवळ. व आता आपण महत्वाचं म्हणजे एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी करतो, म्हणून आपल्याला महाराष्ट्राचं गरजेचं आहे. नाहीतर आपण भारताचं घेतलं असतं. भारताचे प्रश्न विचारतात, पण महाराष्ट्रावर जास्त भर दिला जातो स्टेटमध्ये, म्हणजे आपण महाराष्ट्राच्यावर म्हणून. पण स्टेट जर आपण सेंट्रलचं घेतलं असतं तर याच्यात भारताच्यावर जास्त भर दिला असता, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला टॉपिक असतो भारत छोडो, ज्याच्यात कोणी सहकार्य केलं, कोण कोण महत्वाचे नेता होते त्या काळात ते विचारतं. राजगड चळवळ वगैरे होती ते विचारतं. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राचे आंदोलन, ह्या सर्व गोष्टी राष्ट्रीय चळवळमध्ये विचारल्या जातात. त्याच्यानंतरचा महत्वाचा टॉपिक आहे क्रांतिकारी चळवळ. क्रांतिकारी कोण होते, जसं वासुदेव फडके उठाव, चाफेकर बंधूचा, सावरकर, भगतसिंग ह्यांनी जे उठाव त्या काळात केले होते, या ज्या काळात त्यांनी चळवळ केल्या होत्या, त्या सर्व इथे विचारल्या जातात. चाफेकर बंधूवर म्हणा, भगतसिंगावर म्हणा, याच्यावर प्रश्न आले सुद्धा आहेत. जर तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघणार तर याच्यावर प्रश्न आलेत आहेत. आणि महत्वाचं म्हणजे येणाऱ्या, म्हणजे जसं हे आपलं खतम होणार, तुम्हाला 2-3 प्रश्न मी 2025 असे दाखवणार आहे, जे की काय म्हणतात तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकला असता, थोडंसं जर तुम्ही लॉजिक यूज केला तर. दाखवूयात, पहिलं हे करून घेऊयात, ठीक आहे. तिसरं आहे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा. याच्यावर सर्वात जास्त प्रश्न येतात. त्याच्यामध्ये काय असतं, मानव धर्म सभा. मानव धर्म सभा कोणी काढली, कोणत्या वर्षी होती, सेंटेन्स वाईज असे प्रश्न बनतात, तर हे नीट समजून घ्या. त्याच्यानंतर परमहंस सभा, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, या सर्वांवर प्रश्न विचारला जातो. कोणी काढली, कोणत्या नेत्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं, या सर्व गोष्टी याच्यामध्ये विचारल्या जातात. त्याच्यानंतर आहे कामगार चळवळ. त्या काळात कामगार लोकांनी कोणत्या चळवळी केल्या, जसं की कामगार चळवळीचे जनक हे नारायण लोखंडे यांना मानलं जातं. त्यांनी कोणतं प्रोत्साहन दिलं कामगार चळवळीमध्ये, ते विचारलं जातं. तर हे थोडंसं खूप इम्पॉर्टंट नाही, पण महत्वाचा टॉपिक आहे, तर बघूयात. कारण की हे तिन्ही इंटरलिंक आहेत एकमेकाशी. जर तुम्ही राष्ट्रीय चळवळ, क्रांतिकारी चळवळ, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा आणि कामगार चळवळ हे एकमेकाशी इंटरलिंक आहेत. जर हे तुम्ही बेटर केलं तर तुमचं ओव्हरऑल हे चांगलं होऊन जाईलच. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या परीक्षा ज्या आहेत, त्याच्यामध्ये इतिहासात सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न या 2 टॉपिकवर असतात. एक आहे महाराष्ट्रातील वृत्तपत्रे आणि दुसरं आहे समाज सुधारक. दरवर्षी असा एकही वर्ष नाही आहे ज्याच्यामध्ये समाज सुधारकावर प्रश्न आलेला नाही आहे. कमीत कमी म्हणता येईल, कमीत कमी 3 प्रश्न तर आरामात येतात. जास्त 4-5 पण होऊ शकतात, पण 3 प्रश्न कुठेच गेले नाही, 3 प्रश्न येतातच, ठीक आहे.
तर महाराष्ट्रातील वृत्तपत्रे, पहिला दर्पण, ज्ञानोदय कोणी काढला, दिनमित्र, इंदू प्रकाश, हे सर्व एक एक्झाम्पल म्हणून घेतोय आपण. हे सर्व वृत्तपत्रे आहेत. हे कोणी काढले, कोणत्या वर्षी काढले आणि त्याचा उद्देश काय, हे सर्व विचारलं जातं. सेंटेन्स मध्ये प्रश्न बनतो, कधी कधी सिंगल लाईन प्रश्न बनतो. ठीक आहे, डायरेक्ट प्रश्न बनतो की दिनमित्र कोणाचं आहे, दिनमित्र हे वृत्तपत्र कोणाचं आहे, वृत्तपत्र कोणाचं, डायरेक्टली असा प्रश्न बनतो. हे आधी बनायचे, आताही आता मधात आयोग टाकत असतो, पण आता मोस्टली सेंटेन्स वाईज प्रश्न तयार झालेले आहेत. तर हे एक लक्ष द्या. सर्वात महत्वाचा, सर्वात जास्त, व्हेरी IMP, समाज सुधारक, हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. याच्यामध्ये फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धोंडो केशव कर्वे, शंकर सेठ, ठीक आहे, यांना मुंबईचे शिल्पकार पण म्हटलं जातं. चाफेकर बंधू, तरखडकर, लोकहितवादी, या सर्वांवरही प्रश्न आलेले आहेत आणि याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. मी तुम्हाला ह्याच्यानंतर मी एक दोन तुम्हाला प्रश्न असे दाखवणार सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला समजून येईल की कसे प्रश्न येतात. ठीक आहे, याच्यानंतर कायदे, सातवा महत्वाचा टॉपिक, याच्यावर प्रश्न येतात. हाही थोडासा महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये 1773 पासून तर 1935 पर्यंत कोणते कोणते कायदे आले, जसं रेग्युलेटिंग ऍक्ट, मॉर्ले मिंटो, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, हे सर्व महत्वाचे कायदे आहेत जे इंग्रजांच्या काळात आले होते 1773 पासून ते 1935 पर्यंत. तर यांना तर पाहूनच जायचं आहे. सुरुवातीला तुम्ही जर एखादी चांगलं पुस्तक राज्यव्यवस्थेचं घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला काय म्हणते कायदे भेटून जातात. त्याच्यानंतर गव्हर्नर जनरल, एक 1773 पासून तर आपला देश आझाद होईपर्यंत कोणते कोणते गव्हर्नर जनरल होते, त्यांनी कार्य कोणतं केले, ह्या सर्व गोष्टी त्यांनी विचारल्या जातात. त्याच्यानंतर आहे ब्रिटिशांचे धोरण. ब्रिटिशांचे धोरण मध्ये त्यांनी कोणकोणते, सामाजिक धोरण कोणते होते त्यांचे, आर्थिक धोरण कोणते होते त्यांचे, कृषीवर आधारित म्हणा या उद्योगावर आधारित म्हणा, प्रशासकीय धोरण कोणते होते, या सर्व गोष्टी, मुक्त व्यापार धोरण काय होते, या सर्व गोष्टी ब्रिटिशांचे धोरण याच्यात विचारलं जातात. ज्याच्यावर जवळजवळ 3 प्रश्न, काय म्हणतात, समाज सुधारकावर जर 3-4 प्रश्न आले तर ह्या सर्व टॉपिकवर मिळून जवळजवळ तुम्हाला 6-7 प्रश्न मिळतात. तर याच्यावर 4 आले त्याच्यावर 6 भेटतात, याच्यावर 3 आले तर याच्यावर 7 असे प्रश्न भेटतात. पण ते आपल्याला सोडायचे नाही आहेत. सुधारणा चळवळ त्याच्यानंतरचा महत्त्वाचा टॉपिक. त्याच्यामध्ये सामाजिक सुधारणा कोणत्या केल्या, धार्मिक सुधारणा कोणत्या होत्या, सांस्कृतिक सुधारणा कोणत्या होत्या, हे सर्व तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यानंतरचा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, व्हेरी IMP, मी याला पण करतो, काँग्रेसची स्थापना व अधिवेशने आणि काँग्रेसच्या पूर्व कोणते असोसिएशन होते म्हणा, या सभा कोणत्या भरल्या होत्या, सर्व विचारलं जातं. जसं की बॉम्बे असोसिएशन, पुणे सार्वजनिक सभा, या काँग्रेस पूर्वीच्या सभा होत्या. ईस्ट इंडिया असोसिएशन, याच्यावरही प्रश्न बनलेले आहेत. कधी झालं, कुठे भरलं, ठीक आहे, महत्वाचे नेते कोणते, कोणी भरवलं, अध्यक्ष कोण होते, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, काँग्रेसची स्थापना नंतर त्याचे पहिली अधिवेशन कधी झाले, 1885 मुंबईमध्ये, ठीक आहे, दुसरे कोलकातामध्ये, असे करून आपले 5-6 जे पी अधिवेशन झालेले आहेत काँग्रेसचे, ते विचारतात. ह्या सर्व गोष्टींवर जर तुम्ही नीट आणि पद्धतशीरपणे जर लक्ष दिलं तर याच्यावर तुमचे जवळजवळ जर सपोज 10 प्रश्न विचारत असतील, नाही म्हटलं तरी 8 ते 9 प्रश्न, 8 ते 9 आरामात. पण मी सांगितले ते टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केले तर, नाही तर याच्यावर मोस्टली मुलं हेच करतात, हिस्ट्रीला सोडून देतात, इतिहासाला सोडून देतात, इतिहास सोडतात, वाचतच नाही. मग ते आम्हाला समजतच नाही प्रश्न ते काऊन वाचू. मी आता 2025 तुम्हाला काय 1-2 एक्झाम्पल दाखवणार आहे आता लगेच, तुम्ही बघाल त्याच्यावरून तुम्हाला सांगेल की काही काही प्रश्न तर असे आहे की त्याच्यात लॉजिक लावायची गरजच नाही, तुम्ही डोळे बंद करून मारू शकता.
ठीक आहे. पण याच्या पहिले तुम्हाला एक सांगून देतो की याच्यातही जर तुम्हाला स्किप करण्यापेक्षा जर तुम्हाला याच्यातनं कोणते 2-3 टॉपिक करायचे असेल तर ते आहे. ठीक आहे. पहिलं आहे महाराष्ट्रातील वृत्तपत्रे. महाराष्ट्रातील वृत्तपत्रे. दुसरं आहे समाज सुधारक. दुसरं आहे समाज सुधारक. हे ऍक्च्युली पहिलं करा समाज सुधारक, कारण की त्याच्यावरच मोस्टली प्रश्न येतात. सुधारक. ठीक आहे. तिसरं आहे काँग्रेसची स्थापना. काँग्रेस. कारण की तिथूनच काय म्हणते पार्टीची सुरुवात झाली, म्हणून काँग्रेस महत्वाची आहे. काँग्रेसची स्थापना. ठीक आहे. चौथं आहे हे चारही टॉपिक, जसं राष्ट्रीय चळवळ, क्रांतिकारी चळवळ, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा आणि कामगार चळवळ, हे सर्व मिळून एक टॉपिक. ठीक आहे. हे सर्व मिळून एक टॉपिक. हे जर तुम्ही 4 केले तर कमीत कमी याच्यावर तुमचे 5 ते 6 प्रश्न हल होतात आरामात. म्हणून हे ऍटलीस्ट हे 3-4 टॉपिक तरी स्किप करण्यापेक्षा तरी करा, म्हणजे तुमचं जेणेकरून तुमचे काय म्हणते एक मार्क हा रँक वाढवण्यासाठी खूप महत्वाचा असतो. तेव्हा जाऊन तुम्ही क्वालिफाय होऊ शकतात. म्हणून ह्या सर्व गोष्टी नीट बघा. याच्यावरच हेच आजचं आपलं महत्वाचं टॉपिक जे मी तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे. याच्यावर छान अभ्यास करा. आता आपण बोलूयात जे 25 मध्ये जे प्रश्न आरामात सॉल्व्ह होऊ शकते ते मी तुम्हाला दाखवतोय. जसं की तुम्हाला बोर्डवर दिसत असेल त्याच्यावर काही प्रश्न दिले आहे. तुम्हाला क्लिअर दिसतंय की नाही मला नाही आयडिया, पण एक वाचून दाखवतोय बघा. जसं गोपाळकृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत अचूक पर्याय निवड करा. जसं मी मगाशी म्हटलं होतं समाज सुधारकामध्ये असे सेंटेन्स मध्ये आजकाल प्रश्न बनताय, म्हणून हे नीट लक्ष द्या. बघा त्याच्यामध्ये त्यांना पहिला ऑप्शन असा ठेवलाय 1857 मध्ये ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते का. ठीक आहे. दुसरं पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते का. तिसरं 1900 मध्ये केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य झाले का. आणि चौथं 1895 मध्ये भारतीय राष्ट्रसभेच्या चिटणीसपदी निवड झाली का. ठीक आहे. तर असे प्रश्न बनतात. जर तुम्ही याचा विचार केला तर हो 1857 मध्ये सार्वजनिक सभेचे चिटणीस होते. ठीक आहे. ब मध्ये सार्वजनिक सभेचे त्रैमासिक पण त्यांनी सुरू केलेले आहे, हे तुम्हाला दिसेल. पण काही नोट्स मध्ये या गोष्टी आहेत नाही, थोडंसं डिटेली वाचत चला आता. ठीक आहे. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर नक्की बघा. ठीक आहे. तिसरं हे चुकीचं आहे, कारण की केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य झाले ते 1901 मध्ये, ना की 1900 मध्ये, म्हणून हे एक चुकलेलं आहे. कसं राष्ट्रीय सभेचे चिटणीस ते झालेले नाही आहेत 1895 मध्ये, ते झालेच नाही ऍक्च्युली, म्हणून हे पण चुक आहे. म्हणून तुमचं उत्तर येथे कुठं गेलं, अ आणि ब म्हणजे चौथं बघा. ठीक आहे. हा आता एक साधे प्रश्न जे तुम्हाला हे रिसेंटली प्रश्न आहे बरं, 2025 चे प्रश्न आहे. ब मध्ये विचारलेले, ग्रुप सी मध्ये, ग्रुप बी मध्ये विचारलेले. ठीक आहे. तसंच एक महत्वाचा हा थोडसा जर तुम्ही लॉजिक लावून जर विचार केला तर याचा प्रश्नाचं उत्तर निघू शकते. मी कसं सांगतोय बघा. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. बरोबर. त्याच्यात त्यांनी विचारलं आहे कोण कोण हजर नव्हते. होते म्हणून विचारलं नाहीये, प्रश्न नीट वाचत चला. नव्हते. त्यांनी प्रश्नामध्ये ऑप्शन दिलेले आहेत मोतीलाल नेहरू, ठीक आहे, अवंतिका गोखले, महात्मा गांधी आणि विठ्ठल पटेल. ठीक आहे. थोडस लॉजिकला विचार करूया. मोतीलाल नेहरू असणे साहजिक आहे, कारण की काँग्रेसचे ते आहेत. ठीक आहे. विठ्ठल पटेल हे पण काँग्रेस आहे, हे पण असणे गरजेचं आहे. गांधीजी काऊन वाटायला पाहिजे मी सांगतो. 1920 1 ऑगस्ट, जर तुम्हाला आठवत असेल तर 1 ऑगस्ट चळवळ गांधीजींनी सुरू केली होती, तेवढंच माहिती आहे. याच्यावरून समजा जर त्यांनी 1920 1 ऑगस्ट 1920 ऑक्टोबर 1920 मध्ये जर तुम्ही जर लिंक करून जर चांगला अभ्यास केला तर तुम्हाला बिलकुल लिंक होणार बघा. 1920 मध्ये 1 ऑगस्ट मध्ये त्यांनी असहकार चळवळ सुरू केली. ऑब्व्हियसली त्यांचा फोकस त्याच्यावर जास्त राहील.
त्याच्याच 2 महिन्यानंतर मध्येच ऑक्टोबरमध्ये अधिवेशन झालं. तर साहजिकची गोष्ट आहे, जो माणूस तन मन धन लावून जर आपलं पूर्ण फोकस जर त्याच्या असहकार चळवळीवर जर ते लक्ष ठेवत असेल, तर तो कसा काय अधिवेशनात तो सामील राहील. म्हणूनच जर थोडसा विचार करून जर केला असतं तर गांधीजी हे ॲक्युरेट आन्सर आहे. खूप इंटरेस्टिंग, मला तर खूप आवडलेला प्रश्न आहे हा. कारण की याच्यात काही म्हणजे लॉजिक जर थोडंसं जर कोणाला लावता आलं असेल ना, तर तो आरामात त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते. चला, 1916, ठीक आहे. महर्षी धोंडो कर्वे यांनी महिला विद्यापीठ स्थापनेचा उद्देश काय? त्यांनी महिला विद्यापीठ स्थापन केलं, त्याचा उद्देश काय होता? पहिलं ऑप्शन आपलं बघा, स्त्रियांना उच्च शिक्षण देणे. ठीक आहे, स्त्रियांना उच्च शिक्षण देणे. दुसरं आहे गायन कलेचे शिक्षण देणे. तिसरं ऑप्शन आहे स्त्रियांना स्वावलंबी बनवणे. मला सांगा आता, 1916 ज्या काळात स्त्रियांना चांगलं पाहिलं जात नव्हतं, त्यांना शिक्षण शिकण्याचा अधिकार नव्हता, त्या काळात जर त्यांनी जर कोणतं विद्यापीठ ओपन केलं तर त्याचा उद्देश काय ठरणार? एक, शिक्षण देणे, कारण की तेव्हा शिक्षण भेटत नव्हतं म्हणून त्यांना उच्च शिक्षण घ्यावं लागायचं. ठीक आहे. दुसरं, त्या काळातल्या बाया दबलेल्या, ठीक आहे, भीती या सर्व गोष्टींनी होत्या म्हणून त्यांना स्वावलंबी बनवलं. हे तर तुम्हाला एवढं तर लॉजिक आहे. मला सांगा मग, तर 1916 मध्ये गायन कलेचं काय काम राहील त्या बाईला? ती गायन कला शिकून कोणते काय म्हणजे काय करणार त्या काळात? जिथे तुम्हाला शिकायलाच भेटत नव्हतं त्या काळात तुम्ही काय शिक्षण सोडून गायन शिक्षण म्हणजे काय गीत गाणे म्हणण्यासाठी तुम्ही शिक्षण घेणार? हा आहे लॉजिकल प्रश्न. बिलकुल. तर थोडस जर प्रश्नाला नीट वाचले ना, तुम्ही प्रश्न नीट वाचले ना, तर हा प्रश्न इझिली सॉल्व्ह होत होता. आरामात तुमचा एक प्रश्न एक मार्क वाढणार. ठीक आहे, इतका सोपी होता. पण याच्यातही खूप मुलांनी नाही का माती काढली. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.